तर मित्रांनो, आपण नाहुरे या गावामध्ये आहोत आणि अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय. या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 50वं वर्ष आहे, म्हणजेच सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि त्यानिमित्ताने आपण गावातील सगळे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. तर 50 वर्षांचे हे सर्व साक्षीदार आहेत या अखंड हरिनाम सप्ताहासंदर्भात. तसेच श्री मल्लिकार्जुन देवस्थान जे आहे येथील जागृत देवस्थान आहे, या संदर्भात आज आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथून सुरुवात करूयात. अ, बाबा, तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा. बाजीराव तुकाराम मोरे. तर काय वाटतंय तुम्हाला, आता अखंड हरिनाम सप्ताहाला यंदा 50वं वर्ष चाललेलं आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सव झालेला आहे, वर्ष चालू आहे. तर काय सांगाल सप्ताहाच्या बाबत? सप्त्याच्या बाबतीत असं सांगायचं मला, की बुवा ही आता 50 वर्षी आहे ना, आणि इथून मागं 50 वर्षापूर्वी ज्या टायमाला आम्ही ती सप्ताह पाहिला, त्या टायमाला सप्ताह आमचा एकदम गरीब, म्हणजे काय आपलं 4-2 आपली टाळकरी, पूर्वी आमची म्हणजे अ, नारायणदादा कोरेकर, नानासाहेब लिंबळकर, प्रकाश आपलं रेसगुड, आणि तुम्हाला सांगतो म्हणजे जुनी त्यांनी आपला तात्पुरता तयार केला. तिथून मग आपलं वैभव जसं एवढीशे रोपं लाविले द्वारे त्याचा गेला गेले गगनावरी, तशी आज तर आज आली. आणि आपला सप्ताह आत्ता सध्या एकदम भरकशा चाललेला आहे. आनंद वाटतो आपल्याला. बरोबर आहे. तर आता मध्यंतरी आपण पाहिलं की चौथ्या चौथ्या दिवशी माझ्या मते कबीर महाराज देखील आले होते आणि त्याच दिवशी आपले मुस्लिम बांधव जे आहेत त्यांनी देखील या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. तर त्याविषयी काय सांगाल? त्याविषयी म्हणजे आमच्या गावामध्ये जातीभेद अजिबात नाही. बरोबर. काय सगळी एकत्र मिळून सगळा कार्यक्रम करतात. बरोबर. असं म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे की बा ह्यो हा सत्य तसा हे असं म- गावामध्ये आमचा विचारच नाही. म्हणजे जातीभेद नाही, धर्मभेद नाही. अजिबात नाही. म्हणून मुस्लिम समाजाचा आम्हाला जेवण दरवर्षी आमचे ते पंगत असे पुन्हा वर्गणी देतात झाले तिथं पद्धतशीर. बाबा देखील आपल्या सोबत आहे. बाबा, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. सर्जेराव नामदेव साठे. अच्छा. आणि 50वं वर्ष आहे अखंड हरिनाम सप्ताहाचं. तर काय सांगाल त्याबद्दल? आज तागायत हं. ह्या सप्त्याला हं. 50 वर्षे पूर्ण होत आहेत. बरोबर. त्या पूर्ण वर्षामध्ये मी पहिल्यापासून साक्षीदार आहे. वा. कैलासवासी विठोबा ज्ञानबा साठे बरोबर. यांनी हे मुहूर्त मेळ लावलेले आहे. हं, हं. त्या जुन्या काळचा सप्ताह बरोबर. आणि आजचा सप्ताह याच्यामध्ये मोठा तफावत आहे. बरोबर. त्यावेळेला आम्ही 5 रुपये वर्गणी दिलेली वा, वा. जुन्या काळात. आणि महाराजांनी 50 रुपये ते 100 रुपयापर्यंत पासून कीर्तन केलेले आहे. वा, वा. आणि जेवणाचा बेत असा नव्हता. नव्हता पहिला. भात आमटी हां. बस, एवढं. याच्या पलीकडे काही नाही. बरोबर. मी पहिल्यापासून सप्ताह पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. मी तागायत आजही बी त्या सप्त्यामध्ये समरस आहे. आमच्या गावामध्ये सर्व धर्म समोर कुणी भेद नाही, भाव नाही, काय नाही. सर्वांनी एकत्र येऊन हे सर्व कार्य सगळ्यांनी मिळून करायचं, वा. हे आमच्या गावची भूमिका आहे. बाबा देखील सोबत आहे. बाबा, तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिलं. शिवाजी भाऊसाहेब निंबाळकर. अच्छा. आणि काय सांगाल, आता आपलं मल्लिकार्जुन जे देवस्थान आहे त्या संदर्भात आता अखंड हरिनाम सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण होतात यंदा. हा. तर काय सांगाल, माहिती काय सांगाल अजून? काय नाही, हे चालून करत ठेवलं पाहिजे, बरोबर. श्रद्धेने वागलं पाहिजे हं. आणि हे देवदेव केलं पाहिजे, बरोबर. नामस्मरण केलं पाहिजे. तरुणांनी अजून जास्त सहभाग व्हायला पाहिजे की नाही? तरुणांनी सुद्धा नामस्मरण केलंच पाहिजे. बरोबर. म्हणजे मागची पिढी तुम्ही सांभाळली 50 वर्ष, आता तरुणांनी पुढे यायला पाहिजे. आम्ही शिक्षकच होतो. वा. वा. सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. हे पहा, मी देवस्थान मल्लिकार्जुनचे पुजारी मधुकर दगडू शेलार. आमची परंपरा, आम्ही तिघजण भाऊ, हां. त्यात ते सर्व्हिसला, आम्ही सगळे सर्व्हिसला होतो. परंतु वडिलाच्या मागं ज्या वेळेस वडील वृद्ध झाले, त्या म्हणजे सप्ताह सुरू होताना वडील होते, त्यांनी सुद्धा त्यांचा सहभाग होता. पण मी त्यावेळेस सप्ताह सुरू करताना माझ्याकडं सगळं देवस्थानचं घेतलं. आणि त्यावेळेस जे कीर्तनकार होते, जुने कीर्तनकार, आज तागात काय आहेत काय ते सुद्धा येऊन गेले या ठिकाणी. आणि त्या कीर्तनकारांना मानधन फार कमी, फार कमी. 50 रुपये, 100 रुपये. आणि जेवण पण असं होतं, फक्त वारकरी हे आता असा सप्ताह झाला मोठा, संपूर्ण गाव जेवण.
असं झालंय. आता दोन्ही म्हणजे दुपारी सकाळी नाश्ता, दुपारी जेवण संपूर्ण गाव जेवतं आता. पहिले फक्त वारकरी आणि आलेले जे वाजवणारे गाणारी एवढंच जेवण पहिले असायचे. आणि मुगीची भाजी हे जे म्हणजे ह्या काळात श्रावण महिन्यात मुगी जास्त होती. मुगीची आमटीची भाजी, भाकरी असं अशा प्रकारे होतं. फार ते म्हणजे तो काळसुद्धा त्यावेळेस जे केलं जुन्या माणसांनी ते आता काही आहेत थोडे, काही गेले. पण मी आणि ब्राह्मण काका आम्ही आज तागायत पहिल्यापासून या ठिकाणी सेवा करीत आलो आहोत. माझं वय आता 72 वय आहे. 20 वर्ष असताना यामध्ये मी होतो त्यावेळेस. बाबा सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. मारुती तात्याबा कांडगे, माजी मुख्याध्यापक नावरे. बरं, आपण पहिल्या सप्त्यापासून होतात म्हणजे आठवतंय आपल्याला? नाही, मी बाहेर होतो ना बरेच दिवस, इकडं खेडमध्ये होतो 16 वर्ष. 81 साली इथं आलो, तेव्हापासून थोडा सहभाग आहे याच्यामध्ये. 1981 पासून आलेला आहे. काय वाटतं 1981 मध्ये जो सप्ताह झाला होता, आत्ताचे जे सप्ताह होतोय तर किती तफावत वाटते तुम्हाला? भयंकर तफावत आहे. त्यावेळेला अगदी थोडे लोक असायचे, 10-5, आणि कार्यक्रमाला अगदी थोडीच लोक बी यायची. आता खूप म्हणजे त्याचा सहभाग वाढला आहे. बरोबर. मल्लिकार्जुन देवस्थान जे आहे आपलं जागृत देवस्थान आहे, अनेक लोकांचा विश्वास आहे आपल्या मल्लिकार्जुन देवस्थानवरती. त्याच्यामुळे असं वाटतं की तरुण वर्ग सुद्धा आता जास्तीत जास्त सहभाग होतो. हो, ठीक आहे, भरपूर लोक सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी इतर देखील काही ज्येष्ठ मंडळी आहेत. सगळ्यात पहिला आपला परिचय करून द्या. नाव सांगा. मी उत्तम शंकर ढवळे, राहणार वडगाव रासाई. बरोबर. रोज दिसतंय आम्हाला हरिपाठ वगैरे रोज करता आपण, है की नाही? मी 50 वर्षापासून इथं आहे वा. कार्यक्रमाला. वैकुंठवासी साठे मामा यांनी मला इथून, मी गाणारा म्हणणारा आहे, कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, काकडा हरिपाठ गाणारा, सर्व पेटी वाजवणार आहे, असं कलाकार. पण 50 वर्षापासून मी या ठिकाणी आहे. आम्ही पहिलं आठवडाभर कार्यक्रम केला, 50 रुपयावर केला. जुन्या काळात जुने पहिला सुरुवात 50 रुपयावर आठवडाभर कार्यक्रम केला तर 50 रुपये देत, तरी आम्ही समाधान मानलं त्याच्यातून. आणि आत्तापर्यंत, तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही, आमचा खाडा नाही, पण उत्तम प्रकारे हा कार्यक्रम चाललेला आहे. सुंदर, अगदी इथली तरुण पिढी फार लक्ष देते याकडे. जे आता सध्याचे कार्यकर्ते मंडळी आहेत ते फार सुंदर आहेत, फार एकदम उत्तम प्रकारे कार्य करतात. सर, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. अशोक विनायकराव राजे निंबाळकर, मुक्काम पोट नारू, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, वय वर्ष 66. ओके. तर अगदी डिटेलमध्ये माहिती दिली आहे तुम्ही. तर आता आम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगा की जो काही सप्ताह इथून पाठीमागं व्हायचे, आत्ताचा जो काही सप्ताह आपली इथं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होतंय, किती फरक आहे याच्यामध्ये, अजून काय सुधारणा व्हायला हव्यात, काय वाटतंय? ज्याप्रमाणे काळाच्या ओघात जगाचा बदल होत चाललाय, तसा आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा बदल होत चाललाय. कारण हा सप्ताह चालू व्हायच्या अगोदर आमच्या गावामध्ये पूर्वी पारा असायचं मंदिराचं, एकेका भावकीचं 7 दिवस 7 पारी. 8व्या दिवशी काला व्हायचा. त्या काल्याला असं पंचपक्वान्न नव्हतं, ज्वारीच्या कण्या आणि आमटी होती. त्या कण्या आमटीवर आमचं, आणि त्या कण्या आमटी आम्ही सर्वजण आनंदाने खात होतो. परंतु आज काळाच्या ओघात जसा समाजात विज्ञान युगाला बदल होत चाललाय, तसा या आध्यात्मिक क्षेत्रात बदल होत चाललाय. एका साधा माईकवर कीर्तन चालत होती, आज कीर्तन गर्दीच किती झाली, त्या मायकांचे मस्तच येत नाहीत. माईक मस्तरी आलेत मोठमोठ्याला. ह्या पद्धतीने 1 रुपया साठी म्हणून तरी 5 रुपये सांगितलं, पण मी साक्षीदार आहे, कारण मी लहानपणापासून मंदिरात होतो. 1 रुपया वर्गणीपासून सप्ताह चाललेला आहे. कारण गरीबच होती लोकांची. किती गावात 1-4-2 कुटुंब सदन असणार, सगळी मोलमजुरी करून कारणीभूत. ज्वारी यायचं पीक सोडून दुसरं आमच्या इकडं पहिली उत्पन्न होती. आता ही व्यापारी क्षेत्र झाल्यामुळं, विज्ञान युग आल्यामुळं व्यापारी पिकं तयार झाल्यात, म्हणून लोकांच्याकडे पैसा आहे, म्हणून हे आज वैभव दिसते. आज हे वैभव सोपन. कारण मी स्वतः 1978 सालापासून पंगत घालतोय. 5-6 वारकरी असायचे, मी बैलगाडीत बसून राहत नेसून परत आणून सोडायचं. आज मी 50,000 रुपये खर्च आला आणि 1 लाख रुपये खर्च आला, तरी ते मल्लिकार्जुन महाराजाच्या कृपेने त्या पंक्तीला खर्च करायची तयारी आहे. कारण ती येणारा तोय, हे ऐश्वर भगवंताने दिले, आपण नाही मिळवलेलं. आणि याच्या मागं आई वडिलांची मोठी पुण्य आहे. त्यांनी रोप लावून ठेवले, त्यांनी पंगत चालू करून दिली. त्यावेळेस सांगितलं हे आपले वारकरी घेऊन ये जायचं, राहत त्यांना जीव घाली जायचं. ते 10 वर्ष राहण्यात नेत होतो. 89ला इथं जागा घेतल्याच्या पुढे मी आपलं गावात पंगत घालायला लागलो.
अजिबात भेदभाव अजिबात पाळत नाही. मुळात महाराष्ट्र हा पुरोगामी विचारच आहे, परंतु ह्या राजकारणी स्वतःच्या मतलबासाठी जातीवादाला खतपाणी घालून आज सगळ्या समाजात विद्वेष निर्माण केलाय. याला कारणीभूत राजकारणी सर्वसामान्य लोक नाही. आम्ही काय? अजूनही हा अर्जन समाजाचा माणूस आहे. आम्ही अजूनही एका ताटात जेवायची आमची तयारी. आम्ही टाळे झाले पाहिजे, बाबांसाठी टाळे झाले पाहिजे सगळ्यांनी. यस. ही सत्य परिस्थिती आहे. आम्ही एकत्र गुरं वळल्यात, शेळ्या वळल्यात, एकत्र तिथंच रानात बघूया दूध काढून तिथंच खाल्लेलं आहे. त्यावेळेस जात कळली नाही, परंतु जात ही राजकारणी दाखवून दिली लोकांना, म्हणून आज थोडा जातीवाद पागलाय. चला, बाबांनी खूप छान असे विचार मांडलेले आहेत या ठिकाणी. अजून देखील इतर काही आपल्याकडे ज्येष्ठ मंडळी आहेत, इतर लोक देखील आहेत, भजनी मंडळ आहे. तर आपण आता पुढच्या भागामध्ये त्यांच्याविषयी देखील माहिती पाहणार आहोत.